पोपटी लावूया आपण याच्यामध्ये खाली एकदम टाका, मग साईडने लावायची. थोडा व्यवस्थित लावूया, नाहीतर कुकर जळून जाईल. आणि फेवरेट चिकन लेग पीस हो मध्ये घाला. घालते ना, मध्येच घातलंय. माका येतं साईडने नको उकडतली चित्तरी ती. 12 अंडी आहेत, 12. पोपटी लावून झाली आहे. त्याला आपण बंद करूया कुकरला. व्यवस्थित कुकरची शिट्टी झालेली आहे, म्हणजे पोपटी व्यवस्थित तयार होते याच्यामध्ये. वाव, मस्त झालेलं आहे. एकदम छान दिसतंय. मस्त छान थांबे. नमस्कार मंडळी, मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, जानेवारीचा महिना चालू आहे आणि थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मुंबईच्या घरात आज पोपटी लावण्याचा बेत केला आहे. हे पण पारंपरिक पद्धतीमध्ये. पण आमच्याकडे मडकं नाही आहे, त्यामुळे आम्ही ही पोपटी ह्या 9 लिटरच्या कुकरमध्ये लावणार आहे. तर चला मग मंडळी, आपण पोपटी लावायला सुरुवात करू आणि खायला पण या तुम्ही. पोपटीसाठी आम्ही 1 किलो चिकन घेतले आहे आणि ते अशा प्रकारे मीडियम पीस कापून घेतले आहेत, कारण की पोपटीला मीडियम पीस लागतात, त्यामुळे मीडियम पीस घेतले आहे. आता ह्यामध्ये आम्ही घरगुती मसाले ॲड करणार आहे आणि अर्ध्या तासासाठी हे चिकन आणि चिकन मसाला मुरायला ठेवणार आहे. आता यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकणार. ही आले लसूणची पेस्ट टाकली. आता 2 चमचे अंदाजे हळद टाकणार. आपल्याला जो अंदाज आहे त्या अंदाजाने हळद टाकायची. अशा प्रकारे गरम मसाला अंदाजे. थोडासा हा बिर्याणी मसाला आहे, बाहेरून मागवला होता, आधीचा होता. धन्याची पावडर. हे सर्व अंदाजे टाकले आहेत, आपल्याला जशी टेस्ट पाहिजे त्याच्या हिशोबाने टाकले आहेत. जिरा पावडर. आणि हा बाहेरून एव्हरेजचा चिकन मसाला मागवला आहे, थोड्या प्रमाणातच आहे, जास्ती नाही आहे, तर मग हा पण त्याच्यामध्ये ॲड करणार. आणि हे थोड्या प्रमाणात अख्खे मसाले, त्याच्यामध्ये लवंग आहे, दालचिनी आहे, अशा प्रकारे अनेक मसाले आहेत त्याच्यामध्ये, ते थोडेसे चवीसाठी. आणि आपला फेमस मालवणी मसाला, आता हा आहे मालवणी मसाला, तो पण चवीनुसार टाकायचा आणि जेवढं तिखट पाहिजे त्याच्यानं. आणि काही प्रमाणात दही टाकूया. आणि दही टाकली तर चिकनला टेस्ट चांगली येते, त्याच्यामध्ये थोडीशी दही टाकली. चवीनुसार थोडंसं मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि एकदम छानपैकी मिक्स काय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीशी कंजूसी नको, मिक्स करण्यासाठी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धा तास हे मुरवायला ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळे ते चिकनला चांगला मसाला लागतो आणि टेस्ट चांगली येते. सगळं माझी बहीण करते. आताच आली आहे कामावरून आणि आता एक कामाला लागली आहे. आणि पोपटी बनवण्याचा आमचा हा पहिल्यांदाच प्रयत्न आहे. बघू कशी बनते पोपटी. ही आम्ही लसूण घेतली आहे, कारण की चिकन मसाल्यामध्ये हे लसूण टाकली ना, त्या लसणाला चिकनपेक्षा जास्ती टेस्ट असते, म्हणून ह्याला न सोलता अख्ख्याच्या अख्खं याच्यामध्ये आपण चिकनमध्ये मिक्स करूया. चिकनपेक्षा त्याला चांगली टेस्ट येते, कारण की आम्ही चिकनमध्ये लसूण अख्खी टाकतो आणि ते आम्ही खातो. छान लागते, एकदम त्याला व्यवस्थित टेस्ट येते. तर मग हे नवीन आहे काहीतरी, घरी तुम्ही ट्राय करून बघा. चिकनबरोबर अख्खी लसूण खा, तुम्हाला टेस्ट भरपूर लागेल. आणि हे अर्धा किलो चिकन वेगळं काढलं आहे. या चिकनने आम्ही रस्सा बनवणार भाताबरोबर खाण्यासाठी. आता ही माझी बहीण इथे चिकनचा रस्सा बनवते. आणि आता हे कांदे बिंदे कापून आता त्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार. आवाज बघा तेलाचा, चरचा आवाज येतो. आणि इथे तोपर्यंत आमचं चिकन मुरतं आहे. आता आम्ही चाय पिऊन घेणार, कोरी चाय. आय लव्ह कोरी चाय. आमच्याकडे फक्त चोकोरीच चाय असते, दुधाची चाय ना. आणि चिकन वाट बघते आहे या टोपामध्ये जाण्यासाठी. हे चिकन तू जाणार टोपामध्ये, टेन्शन घेऊ नको. इथून डायरेक्ट उडी ह्याच्यामध्ये मारणार आहे. मी दुधाची चाय पिते, सांगताय सगळेजण कोरी पितात. आणि आमच्या घरात ही एकटीच आहे की दुधाची चाय पिते, बाकी आम्ही सगळे कोरे चाय पिणार आहोत. आणि ही पोपटी पण नाही खात, हिला चिकन आवडत नाही, त्याच्यामुळे पोपटी खाणार नाही. आणि ही तर 100% नाही खात, हिला तर आवडत आहे. ही व्हेजिटेरियन आहे, ही नाही खाणार आहे. चिकन आणि चिकन मसाला मुरायला ठेवला तर अर्धा तास झाला नाही, तोपर्यंत चाय पितो. चाय पिऊन झाल्यावरती मग आपण पोपटी बनवायला सुरुवात करू. मंडळी, पोपटी लावण्यासाठी सर्वप्रथम हा बांबुर्डीचा पाला लागतो. हा पाला आम्ही नागोठण्यावरून मागवला आहे, म्हणजे आम्ही तिथे गेलो नव्हतो,
माझ्या बायकोची मैत्रीण आहे, तिने नागोठणेवरून हा पाला आम्हाला बांबुर्डीचा पाठवलाय. आणि त्याचबरोबर हे आम्ही अर्धा तास आधी चिकन मिक्स करायला ठेवलं होतं. 1 किलो चिकन आहे. आणि ह्याच्यामध्ये ही तुरीच्या शेंगा आहेत आणि हे मटार आणि हे पावट्याचे शेंगा आहेत. आणि हे असे 3 प्रकारचे छोटे छोटे भाज्या आहेत या. आणि अजून एक साहित्य लागतं, ही अंडी. ही अंडी 1 डझन मागवली आहे पोपटीसाठी. आणि आता आपण थोडंसं नावासाठी आम्ही म्हणजे ॲसिडिटी नको व्हायला, अपचन नको व्हायला म्हणून हे थोडासा ओवा आणि मीठ त्याच्याबरोबर टाकणार आहे. तर मग मंडळी सुरू करूया आपण पोपटी लावायला. मंडळी हा 9 लिटरचा कुकर घेतला आहे. आणि आता आम्ही म्हणजे टेस्ट घेण्यासाठी हे जे शेंगा आहेत, पावट्याच्या शेंगा आणि हे वाटाणे, ह्याच्यामध्ये आम्ही थोडं टेस्ट येण्यासाठी त्यात मीठ, थोडासा मसाला आणि थोडासा जिरा आणि ओवा टाकून मिक्स करणार आहे. मग त्यानंतर ह्याच्यामध्ये ते आम्ही डीप करणार आहे. आणि ही माझी बहीण, आम्ही सगळे मिळून बनवणार आहे. म्हणजे सगळं मिळून बनवलं तर चांगलं होतं, एकट्याने बनवलं तर मजा नाही. म्हणजे मिळून मिसळून सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं प्रेम ह्याच्यामध्ये आहे पोपटीमध्ये. आम्ही जरूर कळवू हा कशी लागली पोपटी. चला, हे काय मसाले अजून काय टाकणार याच्यात? आता लाल मीठ टाकणार. मसाला, मीठ आणि मसाला तुला काय टाकायचं तर टाक, सगळं पण व्यवस्थित होत पाहिजे. हा, चव कळला? चव येतली या. चव नाही इली नाही तर बघितलं नको. होतं. चव येतली या. या मिक्स करू काय मी हातात माझ्या? थांब जरा मसाला थांबा. मी कुकर घेऊन बसले पोपटी लाव पहिल्यांदा. मसाला आधी साईडने पण लावा म्हणजे मग तर करपाचा नाही. मी मास्टर आहे पोपटी लाव. काय बोलतय? हा, चला चला चला. त्याला चव येतली ना, नाही तर असंच खाऊक नाही तर मग खाऊक नाही जमत. माका चिकन पेक्षा ना या शेंगा विंगा खाऊक माका तुमका आवडतं. आम्ही शेंगा दितलो. आम्ही बाकीचं आम्ही तुमका ह्यात देतो आणि अंडी आणि माझी या आम्ही फेवरेट. खातलो. अंडी यात आणि तुमका काय नाही भाजी गावाचा. आणि माका या लसूण माका खाऊक खूप आवडता, पण ऍसिडिटी होता. पण यात 1-2 तुमका काय नाही गावाचा. बाकी माका तुम्ही मग चिकन त्याच्यात नाही खावा. दिलास तरी चालत. आता ह्या कर तुम्ही. आता या मिक्स करते बघा. तर माका काम, मी मास्टर आहे ना, त्याच्यामुळे माका सगळं काम सांगितलं मी. टाकू नको खाली. कण करा. बघा ही आता जे मसाला टाकला याच्यात थोडा मिक्स करून घेऊयात. आणि ह्याला पण थोडासा मसाला लागला ना तर खाण्यासाठी जरा टेस्ट येईल. मीठ पण टाकलंय आणि थोडा मालवणी मसाला आहे थोडंसं त्यानं पण आणि टाकूया त्याच्यात. ओवा पण टाकला याच्यामध्ये. तेल पण टाका. थोडंसं आता तेल. ही माझी बहीण त्याच्यामध्ये थोडासा तेल टाकणार आहे. या नवीन काहीतरी आहे, माका पण माहिती नव्हता तरी मग सुद्धा ते पण मग चांगलं लागेल ना. फ्राय पण करूया मग त्याचं. काय होतं का सगळं त्याच्यामध्ये एकत्र. मंडळी चला. पोपटी आम्ही बरोबर बनवतो की नाही हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी हा बघा बांबरोडीचा पाला. थोडा वेळ करून टाका. आता ही पोपटी लावूया आपण खाली याच्यामध्ये. एकदम टाका मग साईडने लावायची. थोडा व्यवस्थित लावूया, नाहीतर कुकर जळून जाईल आणि आतलं सगळं हे जळून जाईल. त्याच्यामुळे थोडा व्यवस्थित लावूया. चपात्या आहे. बस नाही रे आम्ही एवढा. बघू दे. पूर्ण पॅक झाला पाहिजे. हा एकदम खाली तिथं खाली जाणार. हा ठीक आहे. साईडने पण लावायला पाहिजे. हा. मधोमध ठेवा फक्त. आता थोडंसं चिकन ठोकायला. हा नाही ह्या ठेवूया. बरं हे ठेवा. आता ह्याच्यामध्ये आपण हे शेंगा टाकूया सगळ्या. असे 3-4 प्रकारचे शेंगा आहेत, हे टाकूया. मस्तपैकी एकदम पोपटी बनायला आणि पाहिजे. मग पाला टाका पडत थोडासा. नको, आता आता चिकन ठेव. सगळ्यांचं बाजूला पाहिजे फेवरेट ना. चिकन नाही, बाजूला नाही काय होणार, खालूनच लागतो. लेग पीस. करपणार नाही ना. मधोमध ठेवायचे. साईड साईडने नको ठेवू. चिकन मधोमध ठेवा. हो मध्ये घाला. घालते ना, मध्येच घातलंय. माका येतं. साईडने नको लाव. नाही तर सगळंच घालून घेते आणि नंतर हा. सगळंच घालायचं कारण ती यार. जागा नाही. रवाची नाही, कारण अंडी घालूची आहेत अजून. अंड्याच्या जागा कशी घालतली. कुकर कमी पडलो, अजून मोठं वय होतो. 9 लिटर गावचा पेक्षा हे जरा मसाला उरलो ना, नाहीतर हे मसाला लावायचा. ठीक आहे. आता ह्याच्यावरती ना आता आपण अंडी ठेवूया. एक अंडी ठेवूया. कुठेला दाबू नको. ही अंडी उकडलेली नाही, ही कोंबडीची अंडी आहे. त्यांच्याकडे त्याचं हात त्यात उकडतली शिततली ती. 12 अंडी आहेत, 12. आमच्याकडे आता माझे भाऊजी आणि माझी ताई पण येणार आहे.
त्यामुळे आणली आहे ना. आम्ही घरात 5च माणसं आहे. सगळ्यांना 2-2 अंडी यायला पाहिजे. बाबू पण आहे. 6 माणसं. आणि बाबू आमचा किसारलाच काय? आणि आमचा बाबू नाही खात. बाबू किसारलाच काय? बाबू आमचं फक्त आता हा अंडी लावून झाली याच्यामध्ये. आता हा आपण आता हे सगळे शेंगा याच्यावरती व्यवस्थित पालो घाला नंतर. बसवू याच्यावरती. पालो घाला वरचं. हो घातलाच नाही. हो घातलो याच्यात. जास्ती घाला. वरच्यावर घाला. किती घातलं? थोडं घातले चव पाहिजे. हो असंच घातलं. असं करू घातलं. असं घातले नाही तू. थांब हो घालूया. थांबा हो घातल्यानंतर घालत पाणी. आता वरून परत आपण भांबरुडीचा आता ही भांडी सगळी माझी वहिनी घासतली. तर आता मला काम दिलेलं आता मी भांडी घातलं. व्यवस्थित लावून घ्यावे नाही तर खराब होऊन जाईल. बांबुडीचा पाला जास्ती झाला. कुकर कमी पडलो आमका. ज्यांनी आमका बांबुर्डीचा पाला दिला त्याला खूप खूप धन्यवाद. त्यांचं देव भलं करो. कारण की आम्ही बांबुडीचा पाला मुंबईमध्ये शोधला नाही भेटला. मग गावावरूनच मागवला शेवटी. हा आता आपला पोपटी विफास लावून करून मागवावं लागला. आता ही पोपटी लावून झाली आहे. त्याला आपण बंद करूया कुकरला व्यवस्थित. हा आता ही आपली ही पोपटी तयार. आता कुकरवर ठेवायच्या आणि शिट्ट्या काढायच्या की मग आपली पोपटी तयार. आता हा ही आपण पोपटी आता गॅसवरती ठेवू. 4 शिट्या होतील. 4 शिट्या झाल्या की मग ती आपली पोपटी तयार खाण्यासाठी. गॅस पेटवली आहे आणि आता 4 शिट्या झाल्या की मग बंद करू. आणि इकडे रस्सा चालू आहे. कोंबडीचा रस्सा, चिकन रस्सा बघा मस्तपैकी ह्याला कड आलाय. ही बघा ही माझी बहीण आली आज पोपटी खायला. अरे वा किती हस खुसते. पोपटी भेटणार आज. मिरची आता हे आम्ही कोण तळणार नाही कारण की आमच्याकडे जेवण जास्त झालंय त्याच्यामुळे तळायचा बिळायचा काय नाही. तुमच्यासाठी नाही आमच्या इकडे मिरची बैरमबागला. घेऊन जा बैरमबागला. मंडळी जोपर्यंत आपली पोपटी तयार होते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा चिकनचा रस्सा आणि ही पोपटी दोन्ही एकत्र तयार होतात आहे. बघू आता शिट्टी कधी होते. हा भावार्थ इंजिनियर. त्याला आता एक टँक मिळाली आणि कार बस ह्याच्याबरोबर खेळणार तो पोपटीमधलं एकही वस्तू तो खाणार नाही. हां हे काय काय बाबू कसली खोललेली मोटर आहे. हो मग त्याला चालू कर ना. त्याला चालू नाही करू शकत का त्या मोटरला. इंजिनियर आहे. चिकन शिजलं ना बंद केली. नाही मोटर कसा बघा कसा 2 मोटर लावले सगळं असं काढून एकत्र घालायचं. आणि याला जॉईन केली. आता हा वायर लावून त्याला मग ते सगळ्यांना आता चालू झालं. नाही तर समोर हो नाही चालू झाली. जसं खायचं तसं खायचं का वाट. अरे सेलची पॉवर संपली आहे बाबू. कसं चालू होणार. तुम्ही शेअरच्या साईडात माहित पडला सेलची पावर संपायला. पॉवर संपली भाऊ त्याची. कुकरची शिट्टी झालेली आहे म्हणजे पोपटी व्यवस्थित तयार होते याच्यामध्ये. काय शिट्टी झालेली आहे. हो पुन्हा मोबाईलवरती वाफ आली. आता आमची ही पोपटी तयार झाली आहे. आता बघू आतमध्ये काय आहे आणि कसं झालंय. वाव थंड करायला ठेवलेली खूप गरम होती. So nice. नाईस एकदम. आधी ना हा पूर्ण कुकर एवढा भरला होता पण आता तो बघा किती डीप गेलाय म्हणजे खाली बसलाय ते. आता हा बांबुडीचा पाला पहिला वेगळं करूया नंतर काढूया. हा बाबू थांब. बांबुडीचा पहिलाचा वर केला. आता याला आपण पलटी करूया कारण हे आपण खाणार नाहीये. फक्त ह्याची टेस्ट या बांबुडीच्या पाल्यामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये आता आमका असं झालं की कधी आमका खाऊक गावता. बाबू थांब. भेटती. वाव मस्त झालेलं आहे. मस्त झालेलं आहे, दिसून तर एकदम छान दिसतंय. मस्त छान थांबे. रेसिपी चांगली आहे एकदम. बघूया असे चिकन हे बघ. चिकन पूर्ण सॉफ्ट झालंय. हे बघा एकदम सॉफ्ट आहे म्हणजे व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि हे लसूण
तुम्हाला बनवून डायरेक्ट तोंडात घालायची आणि खायची हा असे हां. मंडळी जसा कुकर खोलला ना पूर्ण भांबुर्डीचा जो सुगंध आहे तो पूर्ण घरात दरवळतोय. असं वाटतं की घरात काहीतरी आयुर्वेदिक औषध बनवतोय. त्याचा पूर्ण स्मेल पूर्ण घरात आलाय. आणि तुम्हाला बोललो होतो ना की लसूण ही मटणामध्ये टाकली ना तर ह्याची टेस्ट मटणापेक्षा पण सुंदर असते. ते आणि एकदम छान मिसळलं गेलं त्याच्यामुळे एकदम सुंदर टेस्ट आली त्याला. आणि भांबोडीचा फ्लेवर पण या चिकनला आलाय त्याच्यामुळे एकदम सुंदर झालाय. हा बघा हा कसा करतोय बघा. हिने तर पूर्णच खायला घेतलंय ते. आता कोणाला भेटणार नाही, मी एकटीच खाणार. खा एकटीच खा. आम्ही अंडी खाणार, तुम्ही चिकन खावा. काहीच नाही देणार तुम्हाला, फक्त शेंगा देणार खायला. शेंगा काही तू खाणार आहे? मी एकटाच खाणार आहे एवढा भरून. एवढी परत भरलेली सगळं मीच खाणार आहे. मी कोणाकडे देणार नाही, खा कोणाला शेअर करणार नाही. चालेल. मी आणि ताई दोघं जण मिळून खाणार आहे. चला ठीक आहे, खावा दोघांनी खावा. दोघांना खावा. मंडळी हे बघा, हे माझं ताट आहे आणि हे चिकन, हे अंड आहे, ही लसूणची फोड आहे आणि हा चिकन रस्सा आहे आणि हा भात आहे. आणि आता जेवायला मजा येणार आहे. भात बरोबर झाली. मंडळी तुम्ही सर्वांनी जेवायला या. हा बघा अंडा लवर आहे, याला खाली अंडी पाहिजे, अंडीच खाणार. अंडा आणि ही माझी बहीण, आज हिला आम्ही जेवायला बोलवलं आहे आणि आता ही जेवते. आणि ही माझी बायको, आणि हिने आता सगळं घेतलेलं आहे खायला, चिकन मटन अंडी. आणि ही एक बाई, हिने पण सगळं घेतलेलं आहे. बघ ना चुपचाप, हां जेवायला बोलवते सगळ्यांना. आपला मोबाईल चुपचाप बघ. या जेवायला. मंडळी नमस्कार. आजची जी पोपटीची रेसिपी होती ती खूप छान झाली, त्याची टेस्ट पण खूप चांगली होती. भांबोडीचा सुगंध पण पूर्ण घरभर पसरला आणि आता पोट पण खूप भरलं आहे. मंडळी तुम्हाला पोपटीचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.